त्याला जर लाईट इन्कमिंगची जास्त गरज आहे तर एवढे दिवस इथेशी बसणारे साहेब काय करत होते? आम्ही व्हॉट्सअपवरती एक मेसेज देऊ शकता, पण आम्हाला आजपर्यंत कुठल्या एमएससीबी ऑफिस मधून मेसेज कधीच येत नाही. तुम्ही इथे फलक का नेले की CCTV कॅमेरा नाही इथे. ड्युटी हा या ठिकाणी याची नियुक्ती केलेली आहे. दिवाळीपर्यंत होईल ना, दिवाळीपर्यंत बिल माफ करा. काढलं का तुम्ही एक महिने तर अधिकारी बाहेरच्या कंपन्या खाजगीकरण व्हावं म्हणून त्याला प्रोत्साहन देत आहेत. हा आमचा आरोप आहे तुमच्या अधिकारी वर्गावर. नेरळ आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज नेरळ येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज समस्येमुळे नागरिकांचा संयम अखेर संपला असून शेकडो नागरिकांनी प्रशासनाला थेट जाब विचारला. नेरळ, ममदापूर, भडवळ, कामत आणि नेरळ पूर्व भागातील नागरिक दिवस रात्र होणाऱ्या वीज खंडितीमुळे हैराण झाले आहेत. फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा तक्रारी, अपुरी कर्मचारी संख्या, तांत्रिक बिघाड दूर करण्यात होणारा विलंब आणि आवश्यक साहित्याचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान नेरळ विभागाचे सहाय्यक अभियंता दीक्षांत वाघ हे रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत दहिवली विभागाचे सहाय्यक अभियंता काशीनाथ शिंदे यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांनी त्यांना प्रश्नांचा भडीमार करत महावितरणाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल साळुंके यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी संपर्क साधला. समस्येची माहिती घेतल्यानंतर थोरवे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, अन्यथा तोंड काळे करू असा संतप्त इशारा दिल्याची चर्चा आंदोलन स्थळी रंगली. आमदार साहेब आहेत. हॅलो हॅलो साहेब. हॅलो. हा साहेब नमस्कार. कोण बोलताय? सर मी शिंदे बोलतोय, दहिवली सेक्शन 1. अरे शिंदे, तर नेरळला एवढे प्रॉब्लेम चालू आहेत एमएससीबीचे, तुम्ही का झोपा काढते का तिथे? साहेब साहेब नाही आहेत, मी आलोय साहेबांच्या बेहाफ मध्ये. तर साहेबाला पण सांगा, दोघांची तोंड खाली करून टाकेल येऊन तिथे. सगळे पैसे घेता आजारीचे का तुम्ही? प्रॉब्लेम सांगा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार. प्रॉब्लेम सांगा तुम्ही. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. लोड वाढल्यामुळे जम्पर वगैरे ब्रेक होत. मी आता सीएससी बोललोय, तुम्ही ताबडतोब तुमचं पाठवा. आपण CCTV वरचं आपण 600 कसं करून घेता येईल तो प्रयत्न मी त्याला अर्जंट सांगितलं करून घ्या. तसा डिक्लेअर तयार करून द्यायला सांगितलंय. पण तुमच्याकडे प्रयत्न झाले पाहिजे. तुम्ही काय करता, झोपा काढताय का? नाही साहेब, आम्ही पाठवले प्रपोजल ऑलरेडी. एक महिन्यापूर्वीच पाठवले साहेब. साहेबांनीच घेतले आमच्याकडनं, सी साहेबांनीच घेतलं तयार करून प्रपोजल. मी आता पाटील साहेबांना बोललोय. येस सर. अर्जंट तेवढं करून द्या. मग तोपर्यंत लोकांना कसं कन्व्हिन्स करता येईल ते बघा ना. हो साहेब. हा? हो साहेब. विशेष म्हणजे या आंदोलनाला कोणतीही राजकीय किनार नव्हती. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक हे पक्षीय भेद बाजूला ठेवून केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हे आंदोलन राजकारणासाठी नव्हे तर नेरळकरांच्या मूलभूत हक्कासाठी उभे राहिलेले जन आंदोलन ठरले. वार्ता रोष पाहता वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर महावितरण प्रशासनाने 10 दिवसात कर्मचारी संख्या वाढविणे, आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांशी संवादासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ऍप गट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. आजच्या आंदोलनात स्थानिक तरुणांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने उभे राहत प्रशासनाला जाब विचारणाऱ्या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नेरळकरांनी दिलाय. नमस्कार, मी काशीनाथ शिंदे, सहाय्यक अभियंता दहिवली शाखा 1. आत्ताच आपण केंद्र साहेबांसोबत फोनवर बोललात. त्याप्रमाणे केंद्र साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मी आपणास इथे पुढील 10 दिवसामध्ये पूर्ण लाईन स्टाफ हजर करून देणार आहेत नवीन. त्यानंतर इथे लागणारी जी साधन सामुग्री आहे, उदाहरणार्थ कंडक्टर, केबल काय असतील ज्या गोष्टी आहेत ते साहेब आज तुम्हाला पुरवणार आहेत. आणि दिनांक 4 तारखेला केंद्र साहेब स्वतः सकाळी 10 वाजता इथे तुमच्या समोर हजर राहणार आहेत आणि बाहेर देणार आहेत. तुम्हाला माहिती देण्याचं आज सगळ्यांना आम्ही स्टाफला सांगतो. आजपासून तुम्हाला माहिती दिली जाईल. यातली जी लोक त्या ग्रुपवर ॲड नाहीत त्यांना ॲड करून घेतलं जाईल. एखाद्याला तुमच्यामधले 2-4 लोकांना ॲडमिन केलं जाईल, त्यांनी बाकीच्या लोकांना त्या ग्रुपमध्ये ॲड करा, जेणेकरून तुम्हाला ती माहिती कन्व्हिन्स होईल. ते जवळजवळ 2-3 दिवसापासून
रात्रीचा लाईटीचा प्रॉब्लेम खूप होता. जे काही काल झालं आज मला वाटतं याच्यापेक्षा तिप्पटीने लोकसंख्या रात्री असते इथेशी. रोजचाच तो प्रॉब्लेम असल्यामुळं आज इथे सर्व या आंदोलनासाठी उपस्थित राहिले नेरळचे नागरिक, शिंदे साहेब, नेरळ परिसरातील सर्व लोक जे उपस्थित राहिले त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानतो. आज आमदारांना आपण फोन करून आमदारांकडनं पण आश्वासन घेतलं आहे. आपला 0.1चा जो कंडक्टर होता तो आज आमदार साहेबांनी सूचना केलेल्या आहेत, तो 0.2 हा आपल्याला हवा आहे, बरोबर. तो त्वरित इथेशी अवेलेबल करून द्यावा अशा सूचना दिल्यात अधिकाऱ्यांना. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांचे पण आभार मानतो आणि लवकरात लवकर शिंदे साहेब, केंद्रे साहेब असतील किंवा आपले नेरळचे वाघ साहेब असतील, त्यांनी लवकरात लवकर इथली सगळी उपाययोजना ठीक करून नेरळकरांचं रात्रीची झोप ही व्यवस्थित करून द्यावी ही नम्र विनंती. गेली महिनाभर जो महावितरणचा लाईटचा विजेचा लपंडावानी खेळ चालू आहे, त्या अनुषंगाने रात्री पूर्ण नेरळकर जनता रस्त्यावर उतरली होती आणि एक मोठा उद्रेक झाला आहे. नक्कीच काही गोष्टी चुकीच्या घडल्या जातात, त्याला आपण समर्थन करत नाही, पण लोकांचा महावितरणच्या कार्यालयाने पण अंत बघू नये. कारण की आपल्या मागील वर्षभरापासून या गोष्टी चालू आहेत, पण कुठल्याही पद्धतीची सुधारणा महावितरणकडून होत नाही आहे. कर्मचारी कमी आहेत, त्यांच्याकडं सामुग्री नाही आहे, फोन उचलले गेलेले जात नाही. बऱ्याच वेळा काय होतं का त्यांना जिथं पैसे भेटतात तिथं ते धावत जातात पहिले. आज मी मागणी करतोय साहेबांना का जर लोड जास्त आहे तर सगळ्या बिल्डरांचे कनेक्शन तात्पुरते थांबवण्यात यावे. आणि जर जे अधिकारी, आम्हाला असं पण संशय की खाजगीकरण करण्यासाठी आणि बाकी गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी हा जाणून बुजून खेळ होतोय का लाईट घालवण्याचा, हा पण आमच्या नागरिकांचा आरोप आहे. जर महिन्याभरात नाही तर 15 दिवसात जर सुधारणा झाली नाही तर नागरिकांच्या वतीने, समस्त नेरळकर आणि परिसराच्या वतीने कर्मचारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची मी त्यांना जाणीव करून देतो. आणि आपण साहेब, आपण नक्की सुधारणा कराल या गोष्टीची हे आम्ही आशा बाळगतो. मागील 8 दिवसापासून आपण सर्व नेरळकर लाईट जाण्याच्या प्रॉब्लेममुळे सगळे एकत्र आलो. आज इथे शिंदे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांचे जे वरिष्ठ आहेत DY केंद्रे साहेब यांच्यापर्यंत मांडल्यात. तर DY केंद्रे साहेबच नाही तर पेणचे मुख्य कार्यकारी असतील, पनवेलचे असतील, या सर्व अधिकाऱ्यांनी, कारण हा प्रॉब्लेम कायमचा मुळापासून संपवणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी त्यांना सूचना दिल्या, त्यांनी आश्वासन दिले की आम्ही ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करतोय. कारण ही समस्या जी आहे ही आता उन्हाळ्यामध्येच नाही तर ही आता पावसाळा आपला सुरू होणार आहे आणि पावसाळ्यात देखील लाईट जाण्याचं प्रमाण हे आपल्या भागामध्ये खूप जास्त असतं आणि 2-2, 4-4 दिवस उद्योगांवर, शेतीवर, सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो आणि त्यामुळे नागरिक अजून त्रस्त होतात. जर नागरिकांना वेळेमध्ये जर लाईट पुरवली गेली, ज्याप्रमाणे आपण बिलं वेळेमध्ये नाही भरली तर नागरिकांना दंड आकारला जातो, त्याप्रमाणे जर लाईट गेल्यावर आपण वीज बिल माफ करणार आहात का आमचं नागरिकांचं, तर नक्कीच नाही करणार, कारण आपल्याला ते अधिकार नाहीत. त्याचप्रमाणे आम्हाला वेळेत सेवा पुरवावी की जेणेकरून येथे ऑफिसच्या बाहेर येऊन आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही. हे शेवटचं आंदोलन असेल की जेणेकरून आपण जे काही आश्वासन केंद्र साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे, यापुढे कुठल्याही पद्धतीने 3 महिन्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. या 3 महिन्यामध्ये जर कुठल्या जर गोष्टी झाल्या तर परत आंदोलन करायची वेळ आम्हाला येईल आणि त्याच्याकरता हे सर्व अधिकारी जबाबदार असतील. मग ते नेरळ स्टेशन असेल, कर्जत असेल, पेड असेल, पनवेल असेल, सर्व अधिकारी त्याच्याकरता जबाबदार असतील. कायमस्वरूपी जातो 3 ते 3.5 महिन्यामध्ये पूर्णपणे सुटेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ही जी काही मालमत्ता आहे ही आपलीच आहे, याची तोडफोड करून काही फायदा नाहीये. कारण इथले जे कर्मचारी आहेत ते पण एक ड्युटी निभावत आहेत आणि ते ड्युटी निभावताना त्यांना एवढ्या सगळ्या नागरिकांना सामोरं जायचं तर त्यांना सुद्धा दडपण येतं, त्यांना सुद्धा भीती वाटते. त्यामुळे आपण सगळ्या नागरिकांनी आपला राग जो आहे तो त्यांच्यावर काढण्यापेक्षा वरिष्ठ जे आहेत ते लेखी निवेदन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही होणार आणि सगळ्या गोष्टी आपल्याला कायद्याने मिळणाऱ्या आहेत की ज्याच्यामुळे आपण कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही आणि त्यांनाही त्यांचा मार्गाने, कारण त्यांनाही इथे ज्या समस्या आहेत त्या त्यांनी आता आपल्याकडे मांडल्या की त्यांना वेळेमध्ये फिटर मिळत नाहीत, कंडक्टर नाहीत, DO गेला तर त्यांना वेळेमध्ये त्या गोष्टींची मुबलकच नाहीये की जी आता DY साहेबांनी आपल्याला फोनवर सांगितलं की 2 तासामध्ये मी अवेलेबल करून देतोय. ही गोष्ट भविष्यात केंद्र साहेबांनी जाणून घ्यायची की इथे
कुठल्याही गोष्टींची कमतरता जाणवली नाही पाहिजे. कारण इथे जर 20,000 कस्टमर जर तुम्हाला मिळत आहेत, तुम्हाला ग्राहक वेळेमध्ये बिल भरतायत, आमच्याकडून सदैव तुम्हाला सगळं सहकार्य आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही नागरिकांना ती सुविधा पुरवावी एवढीच आमची नेरळकरांकडून आपणास विनंती आहे.